पैठणच्या जायकवाडी धरण क्षेत्रात सध्या पक्ष्यांचा चिवचिवाट पाहायला मिळतोय। धरण क्षेत्रात एक दोन नव्हे तर तब्बल 150 प्रजातीचे देशी पक्षी पाहायला मिळतात आणि या पक्ष्यांची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांची सुद्धा हजेरी आता पाहायला मिळते। यात अनेक हौशी छायाचित्रकारांचा समावेश आहे। नेमकी छबी टिपण्यासाठी कशी कसरत करावी लागते आणि चित्र कॅमेऱ्यात कैद झाल्यावर कसं दिसतं पाहूया, त्यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट। जायकवाडीच्या धरण क्षेत्रात सध्या ह्या पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो आणि विविध जातीचे पक्षी हे सर्वांचं लक्षही वेधून घेत आहेत। एवढे छान दिसणारे पक्षी म्हटल्यावर गर्दी तर होणारच, मात्र ही गर्दी आहे ती म्हणजे फोटोग्राफर्स। सध्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा ट्रेंड जोरात सुरू आहे, मात्र काही फोटोग्राफर्स वगळता हौशींची संख्याही जास्त आहे। असेच हौशी हे जायकवाडीच्या धरण क्षेत्रात आपला ठिय्या मांडून आहे आणि आपल्या पक्षी छायाचित्रणाचा ते आनंद लुटतायत, या पक्ष्यांची छबी टिपतायत। यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रकाराचाही समावेश आहे। आपल्याकडे जास्त वॉटर बर्ड जास्त येतात, कारण हा पाण्याचा लेक कमी खोल असल्यामुळे हा बशी सारखा आहे। आपल्याला खूप पाणी खूप दिसतं, पण हे जास्त खोल नाहीये, तर त्याच्यामुळे ते बर्ड्सला उतरायला फिरायला जागा मिळते, चिखल वगैरे असल्यामुळे। आणि जसं जसं पाणी कमी कमी होत जातं त्याप्रमाणे बर्ड्स खाली जातात आणि त्यांना ते नवीन नवीन फूड्स त्यांना खायला भेटतं। जायकवाडी धरणाबरोबरच इथल्या पक्षी अभयारण्यालाही जागतिक स्तरावर एक वेगळं महत्व आहे। देशात आढळणाऱ्या 1200 ते 1300 प्रजातींपैकी 150 प्रजाती या इथल्या अभयारण्यात आढळतात। इथं फ्लेमिंगोंचीही काही काळासाठी जत्रा भरते। या दोन्ही ठिकाणी पक्षी छायाचित्रकारांची गर्दी झालेली पाहायला मिळते। पक्षी कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने जगतो, कशा पद्धतीने त्याचं दिनक्रम असतं। प्रत्येक पक्षाची वेगळी पद्धती असते, एक वेगळ्या प्रकारे तो असतो। तो कशा पद्धतीने आराम करतो, कशा पद्धतीने वनस्पती खातो, हे सगळे अनुभव पक्षी मित्र असतील, पक्षी अभ्यासक असतील, हे इथं अनुभवायला येत असतात आणि तासनतास इथं बसून तो ते अनुभव घेत असतात। आणि तसाच अनुभव आता इथं घ्यायला सुरुवात झालेली, त्यामुळे हजारो जे पक्षी प्रेमी आहेत, पक्षी अभ्यासक आहेत, ते जायकवाडीच्या दिशेने येऊ लागलेले आहेत। कॅमेरामॅन संतोष शिरसाटसह अमित फुटाणे, TV9 मराठी, जायकवाडी, औरंगाबाद।